महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती। साधारण दीड पावणे 2 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा बराच बोलबाला झाला असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते। जवळपास 2.5 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात। महायुती सरकारच्या या योजनेला लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशही मिळालं। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या यशानंतर याच योजनेच्या धर्तीवर आता उल्हासनगर महापालिकेने शहरातील शालेय विद्यार्थिनीसाठी एक मोठं महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे। उल्हासनगर महापालिकेने विद्यार्थिनीसाठी एक मोठी घोषणा केली आहे। त्यानुसार इयत्ता 7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी लाडकी विद्यार्थिनी योजना घोषित करण्यात आली। या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना आता दरमहा 500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे। उल्हासनगर महापालिकेने हे मोठं पाऊल उचलत आता लाडकी विद्यार्थिनी योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत इयत्ता 7वी ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दर महिन्याला 500 रुपये देण्यात येतील। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच ही रक्कमही संबंधित विद्यार्थिनीच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने ही योजना राबवली जाणार। दरमहा मिळणाऱ्या या पैशामुळे या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना मुलीच्या शिक्षणासाठी आधार मिळेल असे बोलले जाते। विद्यार्थिनीच्या शिक्षणातील गळती रोखणे आणि त्यांच्या शैक्षणिक खर्चाला हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या अंतर्गत 7वी ते 12वी शिकणाऱ्या पात्र मुलींना दरमहा 500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल। ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT द्वारे विद्यार्थिनीच्या बँक खात्यात जमा केली जाईल। आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सुटणाऱ्या मुलींसाठी ही योजना म्हणजे आधारवड ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।